नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन या चॅनलवर तुम्ही नव्यानेच टाकलेले 7वीचे व्हिडिओ पाहत आहात। परंतु तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचवला तर नक्की मला पुढचे अधिकाधिक व्हिडिओ करण्याचा हुरूप येणार आहे। त्यामुळे पहिल्यांदा व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा सगळ्यांनी शेअर करा, आपल्या वर्गाच्या ग्रुपवर शेअर करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आपल्या नातेवाईकांना शेअर करा। कारण जर तुम्हाला या गोष्टीचा फायदा होत असेल तर नक्कीच आपण दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगलं करूयात, चांगलं काहीतरी माहिती देऊयात, या हिशोबाने तुम्ही शेअर करायचं आहे। मलाही त्याच्यातून हुरूप मिळणार आहे आणि तुमचाही त्याच्यातून फायदा होणार आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ करण्यासाठी मला बळ येणार आहे। तुमचं एक लाईक्स किंवा एक सबस्क्राइब वाढला तर मला त्याच्यातून हुरूप येणार आहे। चला तर मग पहिल्यांदा सगळ्यांनी सबस्क्राइब करायचं चॅनलला आणि मगच व्हिडिओ पाहायला सुरुवात करायची आहे। आतापर्यंत आपण भाषेचे व्हिडिओ सगळे टाकलेले आहेत, गणिताचे व्हिडिओ आपण सुरू केलेले आहेत, त्यामध्ये पायथागोरसचे प्रमेय झाले आहे, वर्तुळाचे सगळे व्हिडिओ झाले आहेत, कोण आणि कोणांचे प्रकार याच्यावर व्हिडिओ आपण केलेले आहेत। ते पाहिले नसतील तर जरूर तुम्ही ते व्हिडिओ पाहायचे आहेत। आणि आता आपण पुढचा भाग घेतलेला आहे प्रतल। आपला मागच्या भागामध्येच होता पण तो विसरून राहिला होता, तो मुद्दा तो आपण नव्याने इथे घेत आहोत। प्रतल, समांतर रेषा आणि त्यांचे गुणधर्म। अगदी आता शिक्षक टीईटी परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा उपयुक्त टॉपिक आहे, 7वी 8वी आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी। त्यामुळे आता जर तुम्हाला हा टॉपिक समजला तर नक्कीच तुम्हाला त्याचा भवितव्यात उपयोग होणार आहे। चला तर अधिकचा वेळ न घेता आपण लगेच सुरू करूया। प्रतल म्हणजे काय आणि प्रतल म्हणजे आपल्या डोक्यात काय येतं? एक सपाट पृष्ठभाग। प्रतल म्हणजे काय तर सपाट पृष्ठभाग। अगदी बरोबर आहे, सर्व बाजूंनी अमर्याद असलेला सपाट, अगदी त्याला मर्यादाच नाही, सगळी इथून तिथून सगळं सपाट पृष्ठभाग आहे। आता हा सुद्धा आहे, इकडे सुद्धा प्रतलच आहे, खाली सुद्धा प्रतलच आहे। अमर्याद सपाट पृष्ठभागाला आपण काय म्हणतो? प्रतल असे म्हणतो। हे प्रतल त्याची वैशिष्ट्ये आपण समजावून घेऊयात। प्रतल हे अनंत बिंदूंनी बनलेलं असतं। प्रतल हे अनंत बिंदूंनी बनलेलं असतं। आता प्रतल काढायचं म्हणजे प्रतल काढण्यासाठी कमीत कमी 3 नैकरेषीय बिंदूंची आवश्यकता असते। आता इथं आपण बिंदू दिलेत 3, बघा आता हे 3 बिंदू आहेत ते आपण अशा पद्धतीने जोडू शकतो। हे प्रतलच झालं। म्हणजे आपल्याला सत्य असत्य विधानांमध्ये विचारलं जाणार आहे। प्रतल अनंत बिंदूंनी बनलेलं असतं, सत्य आहे। प्रतल म्हणजे अमर्याद सपाट पृष्ठभाग, सत्य आहे। प्रतल काढण्यासाठी कमीत कमी 3 नैकरेषीय बिंदूंची आवश्यकता असते, सत्य आहे। आणि आता हा एक गुणधर्म आपण शिकलो। 2 जर प्रतल आहेत ती एकमेकांना छेदत नसतील, अशा पद्धतीची असतील, एकमेकांना छेदत नसतील, परस्परांना छेदत नसतील तर ती प्रतले असतात समांतर प्रतले। जी 2 प्रतले परस्परांना छेदत नाहीत त्यांना म्हणतात समांतर प्रतले। आता इथे मी 2 रेषा काढलेल्या आहेत, त्या परस्परांना छेदणाऱ्या आहेत। या परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमध्ये आपल्याला एक प्रतल काढता येतं। झालं का प्रतल? परस्परांना छेदणाऱ्या 2 रेषांमधून एक प्रतल जातं, एक प्रतल आपल्याला काढता येतं। आता मी 2 प्रतल इथं काढलेली आहेत। 2 प्रतल ज्या ठिकाणी एकत्र छेदतात, बघा जी 2 प्रतल आहेत ही एकमेकांना जिथे छेदतात त्यांचा छेदन बिंदू म्हणजे एक रेषा असते। मग आता इथे ही 2 प्रतल छेदतायत, त्यांचा छेदन बिंदू म्हणजे एक रेषा असते। 2 प्रतलांचा छेदन बिंदू ही एक रेषा असते। 2 परस्परांना छेदणाऱ्या रेषांमधून एकच प्रतल जातं, एकच प्रतल आपल्याला काढता येतं 2 छेदणाऱ्या रेषांमधून।
आणि दोन छेदणाऱ्या प्रतलांमधून त्यांचा प्रतलांचा छेदनबिंदू ही एक रेषा असते. आता ह्या एकाच प्रतलात काढलेल्या समांतर रेषांचे गुणधर्म आता आपण इथे समजावून घेणार आहोत. ही सत्य विधानं मी जी बोललेली आहेत व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायची आहेत आणि पाठ देखील करायची आहेत. आता आपण एकाच प्रतलात असणाऱ्या समांतर रेषांविषयी शिकणार आहोत. आता 5वी मध्येच तुम्ही समांतर रेषा शिकलेला आहात. समांतर रेषांचे गुणधर्म तुम्हाला माहिती आहेत. पण तत्पूर्वी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आता 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा आपणाला द्यायची आहे. ती एप्रिल महिन्याच्या एंडिंगला असेल किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला असेल आणि मग आता आपल्याकडे साहित्यच नाही, अभ्यास कसा करायचा. अजून शिक्षक म्हणतायत पुस्तकं येऊ द्यात, तास सुरू होऊ द्यात, मग आपण अभ्यास करूयात. पण असं न करता तुम्ही जर आत्ताच अभ्यासाला लागलात तर तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये चांगली तयारी करता येईल. परंतु साहित्य कसं उपलब्ध करायचं, मी तुम्हाला एक प्रेमाचा सल्ला देते की 8वीचा शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम आणि 7वीचा शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम हा सारखाच आहे. त्यामध्ये काय बदल झालेला आहे की 8वीला जे चक्रवाढ व्याज होतं ते 7वीला नाही आणि 8वीला जे वृत्त समास अलंकार होता तो 7वीला नाही आणि 7वीला फक्त घनाचं आणि इष्टिकाचितीचं घनफळ आहे. बाकी गोलाचं, वृत्तचित्तीचं, त्रिकोणी चित्तीचं घनफळ नाही. मग एवढाच बदल झालेला आहे आणि हे जे घटक आहेत ते तुम्हाला पुढच्या वर्षी असणार आहेत 8वीला. त्यामुळं आता तुम्ही जर 8वीची पुस्तकं घेतली तर तुम्हाला फायदा कसा होणार आहे, तुमचा आत्ताच अभ्यास सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला 7वीची शिष्यवृत्ती प्राप्त करणं सोपं जाणार आहे. कारण तुम्हाला माहितीये बाकीचे तयारी करत नाहीयेत. आपल्याला कमी गुण मिळाले तरी सुद्धा आपण मेरिटमध्ये येऊ शकतो. पण तुम्ही अभ्यासाला तर लागलं पाहिजे. आणि आपल्या यशोदीप पुस्तकांचा असा फायदा आहे की 8वीची पुस्तकं जर घेतली तर ती तुम्हाला पुढच्या वर्षी NMMS साठी सुद्धा उपयुक्त होणार आहेत. कारण आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये काय केलेलं आहे, संपूर्ण इतिहास, भूगोल, विज्ञान याचे सुद्धा सगळे पॉइंट्स आणि प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आताच यशोदीप प्रकाशनाची पुस्तकं नक्की घ्या. तुम्हाला ती सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. 2 वर्ष तुम्हाला वापरता येतील आणि तुमचा आताचा जो वेळ जाणार आहे तो जाणार नाही. आपली सुद्धा यशोदीप प्रकाशनाची 7वीची पुस्तकं येणार आहेत पण त्यासाठी काही कालावधी आहे. कारण 4थीचं काम सुरू आहे आणि QR कोड द्यायचे आहेत पुस्तकांमध्ये. त्यामुळे तो वेळ तुमचा वाया जाऊ नये म्हणून तुम्ही YouTubeवरचे व्हिडिओ पहा. 8वीची सगळी पुस्तकं वापरा. या दिलेल्या क्रमांकावर तुम्ही जरूर संपर्क करा. जर होलसेल दरात मागायची असेल तर याच्यावर करा, वैयक्तिक मागायची असेल तर याच्यावर करा. अशा पद्धतीने तुम्हाला ही पुस्तकं मागवता येतील आणि अभ्यास सुरू करता येईल. चला तर मग अधिकचा वेळ न घेता आपण सुरू करूयात. समांतर रेषा आणि त्यांचे गुणधर्म. आता तुम्ही इयत्ता 5वी मध्ये समांतर रेषा शिकलेला आहात. समांतर रेषा म्हणजे काय, ज्या एकाच प्रतलात असतात आणि त्या दोन्ही कधीच एकमेकींना छेदत नाही. इकडेही वाढल्या इकडेही वाढवल्या तरी त्या रेषा एकमेकींना कधीच छेदत नाही. त्या दोन्हींमधलं अंतर जे आहे ते सर्वत्र सारखंच असतं. ज्या 2 रेषांमधील अंतर सर्वत्र सारखं असतं त्यांनाही समांतर रेषा म्हणतात. समांतर रेषा एकमेकींना कधीही छेदत नाहीत. अशाच 2 समांतर रेषांना एका छेदिकेने 2 भिन्न बिंदूत छेदले तर त्याला म्हणायचं छेदिका. काय म्हणायचं? छेदिका. आता ही PQ ही एक छेदिका आहे आणि A आणि B ह्या 2 रेषांना तिने या बिंदूमध्ये छेदलेलं आहे. आणि आता मग 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता 8 कोण तयार होतात. किती कोण तयार होतात? 8. तर बघा ABCD 1 2 3 4 हे 4 कोण आणि हे 4 कोण असे 8 कोण तयार झाले आहेत. मी मुद्दामून अक्षरच न देता आकडे दिलेले आहेत का तर तुमच्या ते लक्षात राहावं म्हणून. मग आता यांचं जर आपल्याला निरीक्षण केलं तर 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता काय होतात? 8 कोण तयार होतात. आता ह्या 8 कोणांमध्ये काय करायचं आहे, याचं जर माप 110 अंशाचं दिलं
तर याचं सुद्धा 110 अंशाचं असणार आहे. कारण आपण कोणांच्या प्रकारामध्ये काय शिकलेलो आहोत की विरुद्ध कोण हे एकरूप असतात. विरुद्ध हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. आता सी आणि बी मध्ये काय आहे की ही जी रेषा आहे इथे जो सरळ कोण तयार होतो त्या सरळ कोणाचा हा दुभाजक आहे. आणि मग जर सरळ कोणाला दुभाजक झाला तर ते त्यांचं 180 मध्ये विभाजन होतं. म्हणजे हा जर 110 असेल तर हा 70 असतो. म्हणजे हे सी आणि बी हे एकमेकांचे काय आहेत, रेषीय जोडीतील कोण आहेत, पूरक कोण आहेत. कारण पूरक कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्याचप्रमाणे ते संलग्न कोण आहेत कारण त्यांचे अंतर्भाग भिन्न मापाचे आहेत. मग हा जर 70 असेल तर हा सुद्धा 70 अंशाचा होणार आहे. आणि हा रेषेचा वरचा जो ए कोण आहे तो एक आकडा जो आहे त्याच्या सारखाच आकार आपणाला दिसतो. हा सुद्धा 110 अंशाचा कोण आहे. हा आकार हा सारखा दिसतो त्यामुळे हा पण 70 अंशाचा. हा काय आहे हा 70 अंशाचा आणि हा 110 अंशाचा. मग बरोबर विरुद्ध कोण समान झालेले आहेत. मग आता आपल्याला जोड्या समान कोणांच्या कोणत्या मिळालेल्या आहेत. रेषेच्या जो वर ए आहे. आता बघा ए एकरूप समान 1. बी ला कोण समान आहे, बी ला आहे 2. बी ला एकरूप 2. त्याच्यानंतर रेषेखालचा डी ला 4. आपण अक्षरांचे क्रमांक लक्षात ठेवायचं आणि बरोबर राऊंड ए बी सी डी एन 2 3 4 आणि मग अक्षरांचे क्रमांक येतात बरोबर. आणि मग आता सी जो आहे त्या सी ला 3. आता संगत कोण यांना म्हणायचं संगत कोण. रेषेच्या वरचे जे आहेत ते संगत कोण आहेत. आपण संगत कोणांना खुणा करूयात. बघा हा संगत कोणी लाल टिपके हे एकमेकांचे रेषेच्या वरचे संगत कोण. त्याच्यानंतर हे रेषेच्या खालचे हे संगत कोण आहेत. अशा किती संगत कोणांच्या जोड्या झाल्या 4. एकूण टोटल 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे काय झाले 8 कोण तयार झाले आणि संगत कोणांच्या 4 जोड्या तयार झाल्या. आता आंतरकोण म्हणजे आतले कोण. आंतरकोण म्हणजे काय, आतले कोण. मग आता बघा बरं आंतरकोण जे आहेत डी आणि 1. डी चा आंतरकोण डी चा आंतरकोण कोण आहे, आंतरकोणांची जोडी 1. त्याच्यानंतर सी ची आंतरकोणाची जोडी 2. बघा यांच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. आंतरकोण हे एकमेकांचे पूरक कोण असतात. आंतरकोण काय असतात, एकमेकांचे पूरक कोण असतात. कारण त्यांच्या 2 कोणांच्या मापांची बेरीज हा जर 70 असेल तर हा 110 आणि हा 60 असेल तर हा 120. अशा पद्धतीने आंतरकोण लक्षात ठेवायचे. आतले कोण. आता वितक्रम कोण बघा वितक्रम कोण. आता मी पुन्हा आकृती काढते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वितक्रम कोण. आता आंतरकोण तुम्ही पाहिले. आता वितक्रम कोण आहे ना क्रॉस लक्षात ठेवायचा. क्रॉस आता आपण नाव दे ए बी सी डी 1 2 3 आणि 4 हे असं लक्षात ठेवायचं. डी चा 2 डी चा वितक्रम कोण 2 आणि सी चा वितक्रम कोण 1. सी चा वितक्रम कोण 1. आता लक्षात ठेवा बघा बरं वितक्रम कोण. आता आपण त्यांचं लक्षण काय आहे, त्या कोणांचं गुणधर्म काय आहे ते बघूया.
आता मगाशी आपण इथे 110 घेतला होता, तर इथं काय आला होता? 110 आला होता. मग 110चा हा रेषीय जोडीतील कोण आहे? 70 आला. हा 70 आला. हा 110 आला. त्याच्यानंतर हा काय आला? 70 आला. हा काय आला? 70. हा काय आला? 110. आता व्युत्क्रम कोण बघा बरं कसे झाले. व्युत्क्रम कोण हे एकरूप असतात. व्युत्क्रम कोण काय असतात? एकरूप. व्युत्क्रम कोण एकरूप असतात. आता लक्षात घ्या, व्युत्क्रम कोण त्यांच्या किती जोड्या तयार झाल्या? 2. आंतरकोणांच्या किती जोड्या झाल्या? 2. संगत कोणांच्या किती जोड्या झाल्या? 4. आता आपण 2 समांतर रेषांना 2 छेदिकेने छेदले असता कसे कोण तयार होतात हे लगेच बघायचं आहे. पण तुम्हाला हे संगत कोण, आंतरकोण आणि व्युत्क्रम कोण हे नक्की समजले असतील. ह्या खुणांवरून लक्षात ठेवा. व्युत्क्रम कोण म्हणजे क्रॉस लक्षात ठेवायचं, आंतरकोण म्हणजे आतले लक्षात ठेवायचं, संगत कोण म्हणजे वरचा वरचा, वरचा वरचा, खालचा खालचा, खालचा खालचा असं लक्षात ठेवायचं. तुम्ही स्वतःची ट्रिक्स काहीतरी लक्षात घेतली की तुम्हाला सोपं जाणार आहे. आता आपण पाहूयात की 2 समांतर रेषांना 2 छेदिकेने छेदलं. ही समजा P छेदिका आहे आणि ही Q छेदिका आहे. तर त्या छेदिकेने छेदले असता कोणांची स्थिती काय होते, किती कोण तयार होतात हे आपण जर बघितलं तर कोणांची संख्या 4 चौक 16 होते. काय होते? 4 चौक 16. आता आपल्याला इथं जर प्रश्न विचारला संगत कोणांच्या जोड्या किती? 2 समांतर रेषांना 2 छेदिकेने छेदले असता संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतील? मी एक करून दाखवते तुम्हाला की संगत कोण म्हणजे वरचा वरचा 1 2 3 4, खालचा खालचा 5 6 7 आणि 8. असं सरळ पाहिल्यावर 8 होतं. तेच जर आपण असं पाहिलं तर बघा बरं. आता वेगळा कलर वापरते. बघा, हा रेषेच्या वर झाला, हा रेषेच्या वर, त्याच्यानंतर हा रेषेच्या वर, हा रेषेच्या वर. आता हा खाली आहे. आता वरचे वरचे घेऊ. त्याप्रमाणे इथं जशा जोड्या झाल्या, इथं किती झाल्या? 8 जोड्या. आणि या रेषेमुळे सुद्धा काय होणार? या खालच्या खालच्या सुद्धा होणार. म्हणजे किती झाल्या? 8 आणि 8 16 जोड्या तयार झाल्या. किती झाल्या? 16 जोड्या तयार झाल्या. लाल पेन दिसत नाही. आता 4. आता मी ट्रिक्स लक्षात ठेवली, लक्षात ठेवायची की 2 रेषा 1 छेदिका, 2 रेषा 2 छेदिका. कोण इथं काय होते? 8 कोण होते तयार. इथं किती झाले? 8 कोण तयार झाले होते. हे 4 आणि हे 4. आता 4 आणि 4 8 आणि 4 12 आणि 4 16 कोण झाले तयार. आता संगत कोण इथं किती होते? 4. म्हणजे 4 ची काय होणार? 4 पट होणार 16. मग याची सुद्धा आंतरकोणांची 4 पट होणार 8 आणि याची सुद्धा 4 पट होणार 8. हे लक्षात ठेवायचं. पहिलं 2 रेषांना 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता 4 संगत कोण, आंतरकोण, व्युत्क्रम कोण 2 2. आणि मग 2 समांतर रेषांना 2 छेदिकेने छेदले असता त्याची 4 4 पट करायची. 4 चौक 16 बेचौक 8 बेचौक 8. हे जर तुम्हाला कळलं असेल तर मग आंतरकोण सुद्धा काय कसे होणार बघा. आंतरकोण सुद्धा कसे होणार. आता आपण वेगळा रंग वापरूयात. आता आंतरकोण बघा, इथला हा आंतरकोण आणि इकडं पण होणार हा आणि हा, हा आणि हा, हा आणि हा, हा आणि हा. म्हणजे तिथं सुद्धा तशाच पद्धतीनं 4 पट होतं. अशा पद्धतीनं जर लक्षात घेतलं,
आता फळ्याचं काय प्रॉब्लेम झाला, पण तुम्हाला लक्षात आलेलं आहे की संगत कोणांच्या जोड्या किती होतात, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती जोड्या तयार होतात हे तुम्ही शिकलेला आहात. व्हिडिओ पॉज करून तुम्ही शिकायचं आहे. आणि याच्या खाली कोणांची मापं दिल्यानंतर दुसरा कोण कसा काढायचा याच्यावर आधारित मी टेस्ट, ऑनलाईन टेस्ट देणार आहे. ती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन सोडवायची आहे. व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे.